जिगाव प्रकल्प कार्यकारी अभियंत्यांची अशी ही कार्यतत्परता। बनावट कागदपत्रे सादर केलेल्या कंपनीला दिले कंत्राट, कंपनीने काम पूर्ण केल्यानंतर केला गुन्हा दाखल। पश्चिम विदर्भ व त्यातल्या त्यात बुलढाणा जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असलेला जिगाव प्रकल्प गेल्या 27 वर्षापासून रेंगाळत पडला आहे। त्याची कारणे आता समोर येऊ लागली आहेत। जिगाव प्रकल्प परिसरात अनेक कामे ही बनावट कागदपत्र सादर केलेल्या कंपन्यांना देण्यात आल्याचे उघड झाले आहे। मात्र या कंपन्यांनी काम पूर्ण केल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी नंदुरबार स्थित निलेश इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर आता शेगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। निलेश इन्फ्रास्ट्रक्चर नंदुरबार या कंपनीने जिगाव धरण क्षेत्र परिसरात कोट्यावधी रुपयांची कामं करण्यासाठी व कंत्राट मिळवण्यासाठी 40गाव नगर परिषदेच्या नावे बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करून काम मिळवले। मात्र काम पूर्ण झाल्यावर स्थानिकांच्या तक्रारीनंतर कार्यकारी अभियंत्यांनी आता या कंपनीविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे व शेगाव पोलिसांनी निलेश इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी नंदुरबार यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये आता गुन्हा दाखल केला आहे। मात्र तत्पूर्वीच ही कंपनी निकृष्ट दर्जाचे काम करून अनेक कोटी रुपयांची बिले काढून मोकळी झाली आहे। या कामाचा कंत्राट देण्यापूर्वी मात्र कार्यकारी अभियंत्यांनी कागदपत्रांची कुठलीही शहानिशा करता व स्वतःच्या फायद्यासाठी हे कंत्राट बनावट कंपन्यांना दिल्याचे एक प्रकरण आता समोर येत आहे। मात्र अशा प्रकारे शासनाची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा तर दाखल झालाच, मात्र कागदपत्रांची कुठलीही शहानिशा न करता व स्वतःच्या फायद्यासाठी बनावट कंपन्यांना कंत्राट देणाऱ्या अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। येत्या 10 तारखेपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे। अमरावती स्थित अजून एका कंपनीवर बनावट कागदपत्र देऊन कंत्राट मिळवल्याचं समोर आलं आहे। मात्र त्यावरही अद्याप कुठलीही कारवाई जिगाव प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केलेली नाही। त्यामुळे स्थानिक आता आक्रमक होऊन उपोषणाच्या पवित्र्यात आहेत। जिगाव प्रकल्पामधील अनेक 2022 पासून असे अनेक ठेकेदार आहेत की त्यांच्याकडे बोगस प्रमाणपत्र असून त्यांना अधिकारी पाठबळ देऊन कामं देत आहे। अशाच कंपन्यांवर गुन्हे दाखल व्हावे। पहिले एका कंपनीवर आमच्या माध्यमातून गुन्हा दाखल झालेला आहे, तरी दुसरी कंपनी आहे त्या कंपनीला कार्यकारी अभियंता जुनेजा आणि अधीक्षक अभियंता हजारे साहेब हे पाठबळ देत आहे। तरी त्या कंपनीवर तत्काळ गुन्हे दाखल न केल्यास आम्ही येत्या 10 जानेवारीपासून कार्यकारी संचालक यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करू। तुम्ही कोणत्या कंपनी विरोधात तक्रार केली होती? आम्ही मातकर कंस्ट्रक्शन अमरावती यांच्या विरोधात तक्रार दिली होती। आणि गुन्हा कोणत्या कंपनी? गुन्हा निलेश इन्फ्रा कंपनीवर नंदुरबार यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। खरा गुन्हेगार हा मातकर कंस्ट्रक्शन कंपनी आहे। त्यांनी कोणती कामं केली? त्यांनी रस्त्याचे काम केले, 15.5 कोटी रुपये काम केलेले आहे। ती कामं कशी? बोगस आहे, सगळे निष्कृत दर्जाचे काम झाले। त्याला अनुभव नसल्यामुळे सगळे कामं ही निष्कृत दर्जाचे झालेले आहे। केली नाही। आम्ही तक्रार केल्यानंतर पडताळणीचे पत्र पाठवले त्यांनी, त्या अगोदर कुठली पडताळणी केली नाही। वास्तविक पाहता प्रमाणपत्र सादर करताना संबंधित विभागाला पडताळणीसाठी पत्र पाठवायला हवं असते, परंतु जुनेजा साहेब असे आहेत, जुनेजा साहेबांना हा प्रकल्पामध्ये सर्व म्हणजे अनुभव नसलेले कॉन्ट्रॅक्टर इथं आणून बोगस कामं करणं लावले। कित्येक वर्षापासून जुनेजा साहेब इथंच आहेत। त्यानंतर यवतमाळ पाटबंधारे महामंडळाचे सुद्धा आर्नी डिव्हिजनचे त्यांच्याकडे चार्ज आहे। म्हणजे एक अधिकारी 15-15 वर्ष या भ्रष्टाचाराच्या याच्यात गुंतलेला आहे आणि जिथं जिथं मॅनेज कामं असतात तिथं हे जुनेजा साहेबाची ऑर्डर केल्या जाते। याची वरील मंत्रालय विभागाने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी।